मम्मी मनी फुलची बनवते का? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आपण बघणार आहे पनीरची भुर्जी, जी झटपट बनते आणि जास्त काही साहित्य लागत नाही त्याला. अगदी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची इतकंच लागतं. त्यासाठी मी इथं 200 ग्रॅम पनीर ग्रेट करून घेतलं आहे आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. यामध्ये तुम्ही मिरचीही ॲड करू शकता. 2 ते 3 चमचे तेल घेऊन तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे, नाहीतर मग ती कडवट लागेल. मोहरी जास्त व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण एक मीडियम साईज कट केलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहे. ह्यामध्ये तुम्ही मिरची स्प्लिट करून पण ॲड करू शकता, कढीपत्ताही ॲड करू शकता आणि जिंजर गार्लिक पेस्टही ॲड करू शकता. तुम्हाला तुमच्या चवीनुसार ही जशी मॉडिफाय करू तशी तयार होते पनीर भुर्जी. आता आपण टोमॅटो ॲड केली आहे. टोमॅटो ॲड करून त्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर थोडंसं अर्धा चमचा मीठ ॲड करायचं. लक्षात घ्या, पनीर भुर्जीमध्ये खारट झाल्यानंतर त्याला काहीच करता येत नाही, त्यामुळे आधी आपण थोडं मीठ ॲड करत जायचं आहे. कारण पाणी ॲड केलं तर आधीच ऑलरेडी पनीरमध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे मग ते भाजी बिघडण्याची शक्यता असते. आपण झाकण लावून 5 मिनिटं टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी ठेवलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडे टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झालेत. मी मॅश करून दाखवते. जर टोमॅटो सॉफ्ट झाले तर थोडंसं आंबटपणा येतो भाजीला आणि ते खायला छान लागतं. आता इथं आपण हळद ॲड केली आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि मी अर्धा चमचा घरगुती कांदा लसूण मसाला ॲड केला आहे आणि यामध्ये तुम्ही पनीर मसालाही ॲड करू शकता ॲज पर युअर टेस्ट. कारण की एकेकांना पनीर मसाला आवडतो किंवा नाही आवडत, नाही तर मग जास्त तिखट होतं. ह्यामध्ये खडे मसालाही ॲड करू शकता. मी इथं थोडंसं पनीर मसाला ॲड केला आहे, अर्धा चमचा, आणि मग त्यानंतर त्याला व्यवस्थित परतून सगळ्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत ठेवायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ग्रेट केलेली 200 ग्रॅम पनीर ॲड करायचं. आणि पनीर कसं आपण जसं मिक्स करतो तसं त्याची गाठी गुठळ्या व्हायला सुरुवात होते. त्यासाठी मग व्यवस्थित स्टार्टिंगपासूनच त्याला मोकळं करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मग ती गाठीच होते शेवटपर्यंत. आणि तुम्ही इथं पाहू शकता पनीरचं मॉइश्चर सुटत आहे, त्याला मॉइश्चर येत आहे कारण की ते दुधापासून बनलेलं असतं, म्हणून त्यामध्ये थोडं मॉइश्चर तयार होतं. वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि आपण झाकून 5 ते 7 मिनटं ठेवायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जेवढं पण पाणी असतं त्या पनीरमध्ये तेवढं सगळं निघून जातं आणि इथं पाहू शकता तुम्ही किती पाणी निघालं आहे त्या पनीरमधून. आणि त्यानंतर परत 5 मिनिटं ठेवल्यानंतर असं कोरडी होते पनीरची भाजी आणि तुम्ही असं गरम सर्व करू शकता आणि डब्यालाही देऊ शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.